महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आज 17 जानेवारी 2025 वार शुक्रवारच्या महत्त्वाच्या सरकारच्या घडामोडी शासनाने घेतले। शेतकऱ्यांसाठी आजच्या कॅबिनेट निर्णयित बैठकीत सर्वात मोठे निर्णय जाणूया कोणकोणते आहेत निर्णय सविस्तर बातमीपत्रासह। धरणामध्ये भूकंपाचे परिणाम जाणणारी यंत्रणा, राज्यातील 30 धरणांमध्ये उपकरणे बसवण्याचे नियोजन। राज्यातील प्रमुख धरणांमध्ये भूकंपाच्या धक्क्यामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी विशेष स्वरूपाची यंत्रणा कार्यान्वित करावी, यासाठी सरकारने आता 25 ते 30 धरणांमध्ये नवीन यंत्रसामुग्री बसवण्याचा निर्णय जाहीर केला आहे। यामुळे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आधुनिक कार्यक्रम असल्याचं सरकारने देखील यावेळी जाहीर केलं आहे। कृषी अवजारे बँक योजना अनुदान प्रलंबित, उचललेल्या कर्जाचे हप्ते सुरू, अडचणीत सापडला शेतकरी। मजुरांचा प्रश्न लक्षात घेता शेतीची कामे सुलभ व्हावी म्हणून अवजारे बँकेची योजना आली, परंतु एका शेतकऱ्यासाठी ही योजना आता आर्थिक संकट घेऊन आली आहे। त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने थेट कृषी आयुक्तांना निवेदन पाठवून योजनेअंतर्गत कृषी अवजार बँकेचे अनुदान तात्काळ देण्याची मागणी केली होती। यावरती हा मोठा निर्णय झालेला आहे। राज्यात कापसाची नवी 7 केंद्रे, 5.95 लाख क्विंटल खरेदी, CCIची न्यायालयात मागणी। महाराष्ट्रामध्ये राज्यातील शेतकऱ्यांकडून सुमारे 85 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती भारतीय कापूस महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठामध्ये शपथपत्र सादर केले आहे। यावेळी ग्राहक पंचायतीने जिल्हा संघटक श्रीराम सातपुते यांनी मुंबई न्यायालयात ही याचिका दाखल केली होती। यावरती हा मोठा निर्णय जाहीर झाला आहे। AI आधारित ऊस शेती पाहण्याची संधी, बारामतीच्या कृषिक 2025 मध्ये प्रत्यक्ष तंत्रज्ञान पाहता येणार। काय आहेत याचे फायदे? उत्पादनात 40% वाढ, उत्पादनात खर्चात 20 ते 40% घट, 30% पाण्याची बचत, रासायनिक खतांचा वापरात 25% घट, कापणी कार्यक्षमतेत 25% सुधारणा ही वेगवेगळी कारणे असल्याने शेतकऱ्यांना AI पद्धत खूप महत्त्वाची, कारणीभूत आणि फायद्याची ठरते। कालव्याच्या गळतीमुळे पिकांना फटका, पिंपळगाव जोगा कालव्याने नव्याने अस्थिरीकरण करण्याची शेतकऱ्यांची मागणी। राज्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये धरणातून कालव्याला आवर्तन सुरू केले आहेत। कालव्यातून निंगोरे गावच्या हद्दीत लाखो लिटर पाण्याची पाझरामुळे गळती होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप मोठा तोटा होत असल्याने ही गळती थांबवावी अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी आयुक्ताकडे केल्याची आपल्याला समजते। ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ, महाराष्ट्रामध्ये पुढील 3 दिवस थंडी होणार गायब। उत्तर महाराष्ट्रातील 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, इतरत्र मात्र थंडी गायब राहण्याची शक्यता। भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये पुढील 3 ते 4 दिवस थंडी गायब होणार असून पुढील काही दिवस उत्तर महाराष्ट्रातील 3 ते 4 जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवली आहे। मात्र 20 तारखेपासून पुन्हा एकदा थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे। AI आधारित ऊस शेती पाहण्याची संधी, महाराष्ट्रामध्ये सरकारने जाहीर केल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारे कृषिक 2025चा महोत्सव सध्या बारामतीमध्ये पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या प्रकारचा खर्च कमी करून आधुनिक पद्धतीने शेती करण्याची ही पद्धत आता शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे भावताना दिसते आणि सगळे शेतकरी याचा वापर करून आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये अधिकाधिक उत्पन्न कसे होईल यावरती भर देत आहेत। याचाच एक हा नमुना। सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यांना सुधारित उद्दिष्ट, मुदतवाढीनंतर राज्यात 14,13,000 टन खरेदी वाढणार, सोयाबीन खरेदीला आला वेग। यंदाच्या हंगामात सोयाबीनला हमीभाव 4,892 रुपये, मात्र बाजारपेठामध्ये त्यापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा शासकीय खरेदीकडे ओढा तयार झाला आहे। शासनाने खरेदी सुरू केल्यानंतर सुरुवातीला सोयाबीनची ओलाव्यामुळे कमी भाव मिळाला, मात्र आता भाव चांगला मिळत असल्याची माहिती मिळत आहे। आधुनिक तंत्रज्ञानाने शेती किफायतशीर करण्याचे प्रयोग, बारामतीत आजपासून कृषिक 2025 प्रदर्शन। ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने गुरुवारपासून
कृषी 2025 कृषीविषयक प्रदर्शनात शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात अधिक उत्पादन करणारी शेती कशी करावी याची माहिती आता सरकारला मिळणार आहे। यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी हा केलेला प्रयोग सर्व शेतकऱ्यांना उपयोगी महत्त्वाचा ठरतोय। विमा संरक्षित केळीची पडताळणी, कृषी विभाग विमा कंपनी अधिकाऱ्यांकडून पाहणी। जिल्ह्यात हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेतून केळी पिकासंबंधी वेगवेगळ्या हंगामामध्ये विमा संरक्षण घेतले जाते। मात्र याचा फायदा महाराष्ट्रामधील बहुतांश शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी मात्र विमा भरतो, परंतु त्यांना मात्र विमा परत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळते। ही एक दुसरी उदाहरण आपल्यापर्यंत आलेलं आहे। सोया तेलाची आयात 73% वाढली। देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसणार फटका। पाम तेलाचे भाव वाढल्याने भारतात पाम तेलाची आयात कमी होत आहे, तर सोया तेलाची आयात वाढत आहे। त्यामुळे सोया तेल आयात महिन्याभरात वाढल्यामुळे राज्यामध्ये सध्या सोया तेलाची भाव कमी झाले आहेत। आगामी काळामध्ये सूर्यफूल तेलाचे देखील भाव वाढतील असं सरकारने म्हटल्यामुळे काही कारणास्तव शेतकऱ्यांचा सोयाबीन आता कमी भावात सरकार घेणार असल्याचं म्हटलं जात आहे। वाल्मिक कराडने घातला 141 शेतकऱ्यांना गंडा। ऊस तोडणी यंत्र अनुदानासाठी उकळले प्रत्येकी 8 लाख रुपये। शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यासंदर्भात वाल्मिक कराड विरोधात तक्रार अर्ज देण्यात आला आहे आणि याचा पुरावा म्हणून शेतकऱ्यांनी वेगवेगळे पुरावे सादर केले आहेत। तक्रार दिली, मात्र अद्याप गुन्हा नोंद न झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा आता नवीन पवित्रा घेतल्याचं सध्या समजत आहे। साखर कारखान्यांचे अड्डे जाम। पश्चिम महाराष्ट्रात यंत्रामुळे ऊस तोडणी गतीने गाळप यंत्रणेवरती होतोय मात्र ताण, यंत्र मालकांचे होते नुकसान। पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांपुढे आता ऊस तोडणी यंदाच्या तोडणीमुळे वेगळी समस्या उभी राहत आहे। ऊसाची तोडणी जलद गतीने होत असल्याने कारखान्याकडे ऊसाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे। एकदम ऊस येत असल्याने कारखान्याकडे ऊस अड्डे जाम झाले आहेत, गाळप मात्र कमी होत आहे। यामुळे हळूहळू तोडणी करण्याचे आदेश सध्या कारखान्यांना देण्यात आलेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बी खरेदीला प्रारंभ। बांदा येथे प्रति किलोला 150 रुपये दर। महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा काजूंसाठी खूप महत्त्वाचा आणि प्रसिद्ध जिल्हा मानला गेला आहे। मात्र यावर्षी काजू बी हा प्रति किलोसाठी खूप लांबणीवर गेल्याने आणि शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसल्याने काजू बियाच्या किमतीवरती खूप मोठा परिणाम झाल्याने कोकणातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी सध्या होत आहे। राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना। केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते निजामाबाद येथे उद्घाटन। 3.25 लाख हेक्टरवर हळदीचे क्षेत्र। भारताकडून 1.94 लाख टन निर्यात। जेव्हा हळदीची राष्ट्रीय बोर्ड स्थापना करून निर्यात होते तेव्हा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना हळदीला भाव चांगला मिळतो, तेव्हा शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की महाराष्ट्रामधील हळद देशाच्या नव्हे तर जगाच्या बाजारपेठेमध्ये आपण विकावी, जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल। यावरती शेतकऱ्यांचा तोडगा काढत आहेत। बांगलादेशकडून संत्र्यावर पुन्हा शुल्क वाढ। बागायतदारांना फटका। प्रति किलोस 143 ऐवजी 165% शुल्क आकारणी। सध्या बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरतेमुळे खूप मोठी उलाढाल होत असून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पिकांना, फळांना मोठी मागणी सध्या बांगलादेशमध्ये होत आहे आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतोय। मात्र त्यांना चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी राजा मात्र संतप्त झालेला पाहायला मिळत आहे। भुईमुग शेंगांची हमीभावाने 5.4 लाख टन खरेदी। केंद्र सरकारकडून प्रति क्विंटल 6,783 रुपये दर। खुल्या बाजारात दर हमीभावापेक्षा कमी। महाराष्ट्रामध्ये भुईमुग या पिकाला खूप महत्त्व आहे, कारण की भुईमुगाच्या शेंगापासून वेगवेगळ्या प्रकारचं तेल काढल्यामुळे शेतकऱ्यांचं राज्यातील वेगवेगळ्या लोकांना याचा फायदा होत असतो। मात्र भुईमुगाला चांगला भाव न मिळाल्यामुळे आता मात्र शेतकरी सरकारवरती प्रचंड संतापला आहे। यावरती निर्णय घ्यावा। शेतकरी मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। यासह पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसह। तोपर्यंत शेतकरी बांधवांना नमस्कार, धन्यवाद।